पारनेरमध्ये तिराड जुगार अड्ड्यावर छापा, 6 जणांकडून 42,000चा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहरात स्थानिक गुन्हा शाखेने तिराड जुगार अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 42,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने 19 जुलै रोजी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पारनेर मार्केट परिसरातील राजू बांबू हाऊस हॉटेलच्या वरच्या मजल्यावर छापा टाकला। यावेळी काही जण तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले। पोलिसांनी अजीम अमीन शेख, तुकाराम दत्तू चव्हाण, मोबिन अब्दुल रहीम शेख, राहुल उर्फ सुनील पोपट औटी, सुहास काशीनाथ मेहर आणि मस्जिद अमीन शेख 6 जणांना ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान आरोपीकडून 42,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। या प्रसंगी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पारनेर पोलीस करत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली आहे।